मुंबईत पुन्हा एकदा महागाईचा झटका बसलाय। मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून सीएनजीचा दर आता 84 रुपये प्रति किलो झालाय। इराण अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम इंधन दरावर होतोय, त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रवास खर्चात आणखीन वाढ झाली आहे। मुंबई महानगर क्षेत्रातील लाखो वाहनधारकांसाठी चिंतेची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयाने वाढ झालेली आहे। सध्या मी सीएनजी पंपाच्या बाजूलाच उभी आहे। आपण पाहतोय सीएनजी भरण्यासाठी दररोजच अशा रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। मात्र मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच सीएनजीचे नवे दर चालू झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर प्रति किलो दर आहे तो आता 84 रुपयावर गेलेला आहे। विशेष म्हणजे अगोदरच एवढी महागाई झालेली आहे, त्यात आता पुन्हा एकदा 2 रुपयाने सीएनजी वाढल्याचं समोर येतंय। आपण जे प्रवासी आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया सीएनजी भरण्यासाठी। दादा, सीएनजी भरताय 2 रुपयाने महाग झाली। हाँ, 2 रुपया महंगा जाला है। हम लोग दिन भर काम करता है इधर, लेकिन थोड़ा तकलीफ होता है। लेकिन अभी बढ़ा तो सरकार का प्रॉब्लम है, इसलिए बढ़ाया होगा। लेकिन दिन भर तुमको तकलीफ तो होता ही है। महंगा 2 रुपये बहुत होता है दिन भर गाड़ी चलाना है। 10 किलो सीएनजी आता है भरने के लिए, तो उसमें कई 150 रुपया का हमारा नुकसान होता है। उसमें 2 रुपया बढ़ाते रहते हैं लोग, हर टाइम तो 2 रुपया 5-5 रुपया बढ़ा देता है। अब सीएनजी का रेट बढ़ता है, लेकिन मीटर तो अभी हम लोग का जो है 31 ही चल रहा है। मैडम, आता खिशाला परवडतंय का? अभी काय परवडणार ना, अभी मी काय करणार बोला तुम्ही। खूप हे वाटते आम्हाला, काय म्हणतात त्याला, खरं नाही वाटत हे। काय करणार माणूस, गरीब माणूस काय करणार। कॅमेरामॅन प्रणितसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।